ठाणे शहरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सकाळपासूनच ठाणे शहरातील विविध परिसरांतील वडाच्या झाडांजवळ वटसावित्री व्रतासाठी सुशोभित साड्यांमध्ये सजलेल्या विवाहित महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। पतीच्या दीर्घायुष्याच्या कामनेसाठी महिलांनी वडाच्या झाडाभोवती 7 फेऱ्या मारत पूजन केले आणि सावित्री, सत्यवानाच्या पूजनाने धार्मिक वातावरण निर्माण झाले। काही महिलांनी सामूहिक पूजनाचे आयोजन केले होते, तर काहींनी पारंपरिक पद्धतीने घरीच पूजा केली। ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिराच्या आवारात असलेल्या प्राचीन अशा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ही ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर आणि शहरातील भागांमध्येही खास सजावट करण्यात आली होती। महिलांनी पारंपरिक पेहरावात ओवाळणी, गोड पदार्थ वाटप, व्रतकथा वाचन अशा विविध धार्मिक उपक्रमात भाग घेतला। वटपौर्णिमेनिमित्त ठिकठिकाणी शांतता आणि भक्तिपूर्ण वातावरण होते। अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत सणाचा आनंद साजरा केला। चला 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 आओ हेगे आओ हेगे समर्पयामि प्राणाय स्वा पानाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा ब्रह्मणे नमः वटसावित्रयामि विडापुगे फलतांबूलम दक्षिणाम समर्पयामि। नमस्कार करायचा। आता काय व्हायचं राहिलं असेल चुकून तर वहा, हे धागा नंतर गुंडाळू। येथे 2 अगरबत्ती पेटवा, दोघीं मिळून एकच घ्या दिवा। हां नाही आहे का मंदिरात पेटवा? बरं बरं चालेल, तुमची इच्छा तुमची इच्छा।
कापूर क्या छे? अरे कापूर क्या छे? आता हे पेटल्यावर पेटवा, थांबा. कापूर पण नकली आला रे. नाही बरं आहे. आता आरती करायची. हा आरती करवानी. वार्ता विघ्नाची पूर्वे पूर्वे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरा कंठी जळचे माळ मुक्ता फळांची जय देव जय. हा, मी गेली 22 वर्ष पूजा करते आहे वटपौर्णिमेची. आणि येथे वडाचं जे झाड आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं आहे. त्यामुळे या झाडापासून आपल्याला जी पूजा करायची ती बरोबर पद्धतशीर करता येते. मंदिराच्या या आवारामध्ये आपल्याला वडाला फेऱ्या देखील मारता येतात. आणि आजच्या दिवशी सर्व सौभाग्यवतींना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आणि सर्व माझ्या ज्या सौभाग्यवती महिला आहेत त्या आपल्या पतीसाठी, मुलांसाठी येथे येऊन जो काय उपवास करतात किंवा त्या व्रताचा इथे पूजाविधी केला जातो. आणि या आजच्या घडीला मी एवढंच सांगेन की आजच्या या तरुण पिढीमध्ये जे काय पूजा अर्चा जे जे आपले सणवार आहेत हे सर्व विसर पडत चाललेलं आहे. आधुनिकता जास्त वाढत चाललेली आहे. पण वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून सौभाग्यवतींनी या व्रताचं पालन करावं असं मी नेहमीच सांगेन. नका. आणि दरवर्षी ह्या व्रताचं उद्यापन किंवा व्रताचं पालन देखील नेहमीप्रमाणे करा.